श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक चला तर मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडील मकर संक्रांतीला केला जाणारा नैवेद्य. तर याला म्हणतात गोडवणं आणि घावणे. तर हे गोडवणं मी आधी करणार आहे बघा, आणि मग घावणे करणार आहे. तर त्यासाठी हे साहित्य लागतं बघा. केळी, कोनफळ, रताळी हे लागतं मेन. तर आम्ही भंडारी आहोत, तर भंडाऱ्यांमध्ये प्रत्येकाच्या घरी हा नैवेद्य असतो. तर मी ही रताळी स्वच्छ धुवून साल काढून तुकडे करून घेणार. हे कोनफळ आहे, कोनफळ पण स्वच्छ धुतलेलं आहे, त्याचं पण साल काढून तुकडे करून घ्यायचे. ते चिकट असतं, तर स्वच्छ धुवायचं. तर हे 2 केळी घेतलेले आहेत, 10 टेबलस्पून वेलची जायफळची पूड, साखर चवीनुसार आणि अर्ध्या नारळाची कवड आहे, म्हणजे अर्ध्या नारळाची. तर ती खवणून त्याचं दूध काढून घेणार आहे. नारळ खवणलेला टाकला तरी चालेल. तर मी इथे साखर घेतलेली आहे. तर साखरेऐवजी तुम्ही गूळ घेतला तरी चालेल, पण गुळाने कसं काळं होतं. तर आता मी रताळ आणि कोरफडचे सालं काढून तुकडे करून घेते आणि नारळाचं दूध काढून घेते. चला तर आता आपण करायला घेऊ सर्व. आता मी दूध काढून घेते. आता हे बघा, मी इथे कोरफड म्हणजे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले. सगळं चिकट होतं ते खूप चांगलं असं धुवून घेतलं, चिकटपणा काढून टाकला आहे. आणि हे रताळ्याचे पण असे साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत. केळ्याचे पण चकऱ्या करून घेतल्या आहेत केळ्याच्या, आणि असं नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे बघा. आता सर्वप्रथम आपण काय करायचे, हे कोरफड आहे ना, ते आणि रताळं शिजून घ्यायचे. आधी आपल्याला हे शिजून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून शिजून घेऊ. आधी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे शिजत ठेवते. आता मी गॅस चालू करून आता टोप ठेवलेलं आहे, शिजत ठेवलेलं आहे. आता हे शिजल्यानंतर मग आपण करू. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि त्याच्यावरती पाणी घालून, म्हणजे ते लगेच शिजेल. तसं शिजायला काही टाईम नाही लागत, पटकन शिजतं. तर बघूया आता आपण शिजलं का ते. लगेच शिजतं ते बघा, कारण ते रताळ आणि हे कोरफड लगेच शिजतं. एकदम मोठे मोठे तुकडे नाही करायचे बघा. हे बघा, मस्त शिजलेलं आहे. आता आपण काय करायचे, आता आपण याच्यामध्ये केळं टाकूया. आता केळ्याचे तुकडे, केळं ते एकदम नरम असतं म्हणून ते लास्टला टाकायचं. नंतर केळ्याचे तुकडे घातले, खूप छान लागते गोडवणं. तुमच्याकडे करत नसलं तरी सुद्धा तुम्ही नुसतं करून बघा खाण्यासाठी. आता हे नारळाचं दूध टाकते. नारळाचं दूध नसेल काढायचं, असं नारळ म्हणजे खवणलेली खव असेल नारळाची, ते पण टाकू शकता तुम्ही. ते तसं पण छान लागतं. दुधाने म्हणजे आणखीन चांगलं लागतं. तर बघा, आता आपण साखर घालून घेऊ. आता साखर आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. साखरेऐवजी गूळ पण टाकू शकता. मी इथे साखर टाकलेली आहे बघा. जरा असं गोड लागलं का बरं वाटतं. तर आवडीनुसार तुम्ही टाका साखर. आता ह्याला चांगला म्हणजे उकळून दे. हे चांगलं उकळलं का चांगलं मिळून येईल ते. आता ही वेलची जायफळची पूड टाकले, अर्धा टेबलस्पून. आणि चांगलं उकळलं ना, खळबळून का मग ते छान होईल, मिळून येईल. एकदम जास्ती घट्ट पण नाही म्हणजे करायचं, कारण ते नंतर थंड झालं का घट्ट होतंच. असं जरी असं पातळ वाटलं असलं तरी नंतर ते घट्ट होतं. आता हे चांगलं उकळून दे जरा. हे बघा, आता हे चांगलं उकळलेलं आहे, म्हणजे असं खळबळून बघा. सगळं छान म्हणजे शिजलेलं आहे सगळं छान. असं छान उकळले बघा, मस्त झालेलं आहे. तुम्ही नक्की असं करून बघा, घावण्याबरोबर छान लागतं. घावण्याबरोबर, पोळ्याबरोबर काय म्हणतात ते बघा. आता हे झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आता झालेलं आहे. हे घावण्यासाठी मी घावण्याचं केलेलं आहे. तर बघा, हे मी असं घावण्याचं पीठ केलेलं आहे. आदल्या दिवशी मी
सकाळी किंवा दुपारी टाकू शकता तुम्ही उडदाची डाळ. 1 वाटी उडदाची डाळ असेल तर 2 वाट्या तांदूळ असं मी भिजत घातलेलं वेगवेगळं. आणि नंतर वाटून रात्री एकत्र करून ठेवलं ते बघा. आणि थोडेसे 1 चमचा म्हणजे अर्धा चमचा मेथी टाकलेली बघा त्याच्यात. तर याचं प्लेन वाटून घ्यायचं. आता बघा किती मस्त पीठ झालेलं आहे. अशा प्रकारे करायचं. असं म्हणजे पातळ, आता घावणा आहे म्हणून पातळ केलेलं आहे. म्हणजे इडलीसारखंच पीठ असतं, फक्त हे पातळ केलेलं आहे बघा. आता आपण घावणे करूया. आता आपण घावणे करून घेऊया. बघा मी आता तवा तापत ठेवला आहे. आता आपण तेल टाकूया. तेल टाकून असं पसरून घ्यायचं चांगलं, म्हणजे घावणा कसा चिकटणार नाही. आमच्याकडे हाच नैवेद्य असतो मकर संक्रांतीला, घावणा आणि गोडवणं. गोडवणं म्हणतात त्याला. आता आपण हे बघा, आता घावण्याचं पीठ घावणा घालून घेऊया. असा हा जास्ती म्हणजे असा पातळ नसतो घावणा, असा जाडसरच असतो बघा. आता तुम्हाला पातळ हवं असेल कोणाला तर पातळ पण करू शकता, असं काही नाही, पण असा जाडाच असतो जरा. अशा प्रकारे असा घावणा करायचा. आता कमी जास्ती लहान मोठा कसा पाहिजे तसा आकारात तुम्ही करू शकता. आता याच्यावरती आता झाकण ठेवूया अगदी 2 मिनटं. 2 मिनटं झाकण ठेवले. आता आपण बघूया. 2 मिनटं झालेली आहे. हो, आपला झालेला आहे घावणा. आता जरा हा पहिला पोळा असला ना का जरा असा चिकटतोच तो बघा. पहिला पोळा कुठच्या पण तव्यावरती चिटकतोच तो. थोडासा असा चिकटला आहे पण निघेल तो. पहिला झाला ना का मग नंतर दुसरे व्यवस्थित होतात. पहिला दुसरा झाल्यानंतर मग दुसरे व्यवस्थित निघतात घावणे बघा. आपण हा काढून घेऊया आता. निघाला. आता पलटी मारू. हा बघा मस्त झालेला आहे, छान असा. आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साईडून तेल टाकू शकता. नसेल टाकायचं तर नका टाकू, पण टाकलं तर अजून छान टेस्ट लागते. झाला आता घावणा. कोण पोळा म्हणतो, आम्ही पोळा म्हणतो त्याला. पोळे म्हणजे गोडवणं आणि पोळे असं म्हणतात. आमच्याकडे देवाला हाच नैवेद्य दाखवतात संक्रांतीला, गोडवणं आणि पोळी. झालेलं आहे आता बघा. आता आपण काढूया. बघा मस्त जाळी पण फुटली त्याला कशी छान. हे बघ. आता दुसरा टाकून घेऊ आपण घावणा. हे पुसून घ्यायचं. थोडा चिकटलेला म्हणून तो हे झालं ते. आपण तेल टाकून परत पसरून घेऊया. एकदा व्हायला लागले का पटापट होतात मग ते घावणे. आता हा दुसरा पोळा घालून दाखवते मी परत. अशाच पद्धतीने करायचा. तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पातळ पण करू शकता. आता पुन्हा 2 मिनटं आपण झाकण ठेवूया. आता झाले 2 मिनटं. आपण बघूया. हा बघ झाला आहे आता हा खालून. हा निघतोय असा खालून. पण एका साईडला शिजला नसेल ना, शेक नसेल लागला तर तो निघत नाही. तर आपण असा थोडासा गॅस म्हणजे तवा असा हे करून गॅसवरती शेक लावून घ्यायचा असा एका साईडून. तो शेकला शिजला ना का मग तो निघतो.
मग तो असा हळूहळू करून काढायचा, निघतो मग तो. असा घट्ट पकडून त्याला काढूया, तवा सटकतो त्यामुळे. झाला बघा, निघाला. आता पलटी मारून घेऊ. हा बघा, मस्त झाले, जाळी पण फुटले बघा, छान झालेलं आहे. पुन्हा तेल घालून घेऊ. तुम्हाला तेल नसेल पाहिजे तर नका घालू. आधीचा थोडा लागलेला म्हणून ते थोडं या घावण्याला काळं लागलेलं आहे, बाकी काही नाही. पण मस्त झाले बघा, जाळी पण मस्त फुटलेली आहे, त्याला छान अशी जाळी फुटलेली आहे, मस्त झालं आहे. तर आता आपण नैवेद्य काढून घेऊ. बघा, आपले घावणे झालेले आहेत देवाला नैवेद्यासाठी. आता गोडवणं काढून घेते मी नैवेद्यासाठी. हे बघा, हे गोडवणं. आता बघा कसं घट्ट झालं ना, मग अशी कसं पातळ होतं, ते थोडं थंड झालं का असंच होतं, मग ते घट्ट छान लागतं. ते असं मिळून आलं ना थोडं का मग मस्त लागतं. आता आपण देवाला नैवेद्यासाठी काढून घेऊ. हे बघा, मस्त कोणफळ. असं कोणफळ कधी खात पण नाही, अशी कोणफळची भाजी पण नाही कधी केली. आम्ही वर्षातून एकदाच हे कोणफळ खातो, हे संक्रांतीला, त्यानिमित्ताने. काय बरं, रताळं, कोणफळ आणि केळं हे असतं या गोडवण्यामध्ये. बघा, आता आपण पोळे ठेवूया आणि असा देवाचा नैवेद्य आमचा तयार होतो. असा आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो, गोडवणं आणि पोळे. तर तुमच्याकडे कुठचा नैवेद्य करतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी म्हणजे नैवेद्य आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्ही पण असा ट्राय करून बघा. खरंच छान लागतं हे गोडवणं, तर तुम्ही नक्की ट्राय करा. गोडवणं आणि पोळे. तर कोण कोण पुरणपोळ्या करतं, कोण कोण काय काय करतं, तर कोण कोण काय काय करतं, तर तुम्ही काय करता ते मला कमेंट करून सांगा. जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.